लोहा तालुक्यातील कोस्टवाडी येथे एका धार्मिक कार्यक्रमात तब्बल 3000 भाविकांना विषबाधा झाली आहे। लोहा तालुक्यातील कोस्टवाडी येथे संत बाळूमामा यांच्या पालखीचा सोहळा होता। बाळूमामाच्या मेंढ्या गावात आल्याने हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी कोस्टवाडीसह सावरगाव, हरणवाडी, सादलापूरसह परभणी जिल्ह्यातून भाविक आले होते। जवळपास 5000 भाविक इथे बाळूमामाच्या पालखी सोहळ्यासाठी जमले होते। रात्री आरतीनंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता। मंगळवारी एकादशी असल्याने प्रसादात उपवासाचे खाद्य म्हणून भगर आणि शेंगदाणा कढी ठेवण्यात आली होती। आरतीनंतर सर्व भक्तांनी ही भगर आणि शेंगदाणा कढी खाल्ली। हा प्रसाद खाल्ल्यानंतर सर्वांनाच उलट्या, चक्कर, मळमळ असा त्रास सुरू झाला। मिळेल त्या वाहनाने लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालयात सर्वांना पाठवण्यात आले। 550 बाधितांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले, तर काही रुग्णांना लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमधील रुग्णालयात पाठवण्यात आले। परभणी जिल्ह्यात परत गेलेल्या काही भाविकांना विषबाधा झाली। विषबाधा झालेल्यामध्ये महिलांची संख्या अधिक होती। ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे तपासण्यासाठी अन्न औषध प्रशासन आणि आरोग्य पथक कोस्टवाडी गावात बुधवारी दाखल झाले। त्यांनी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत। बाळूमामाच्या मेंढ्याचा कार्यक्रम होता आणि आसपासच्या सर्व खेड्यातले तिथं लोक आले होते आणि त्या ठिकाणी जेवणाचा पण कार्यक्रम होता, कीर्तनाचा कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम झाल्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता आणि उपवास असल्यामुळं भगर ठेवलं होतं आणि त्या भगराच्या ह्याच्यातून आता काय झालं काय नाही, कशातून नेमकं काही माहिती नाही, त्याच्यातून विषबाधा झाली आणि जवळपास सर्वच लोकांना उलट्या, मळमळ, चक्कर हे प्रकार झाला। सिरियस असं वगैरे काही नाही कोणी। किती लोक असतात कार्यक्रमाला? जवळपास 5-6 हजार लोक होते आणि एक झालेले जशी ज्याला हे झाले असे 2-3 हजार लोक झाले। काय नाही सर, फराळात ते आता कसं शाबदाना हे जे होतं भगर, त्याच्यामध्ये काय घडलं काही समजलं नाही। बऱ्याच लोकांना झालं, काही लोकांना झालं नाही, असं झालं। किती परत आता लई दिवसापासूनची आहे, पण ते कशी आहे रात्रीचे काय कशावरून घडलं हे काही कळलं। म्हणजे उपासाचा ते फराळ होता एखादं असल्यामुळं, आणि ते बगर होतं आणि कढी होती, हे दोन्हीमध्येच झालं। काय झालं ते 1 तारखेला श्री सद्गुरू बाळूमामाची पालखी आली आणि ह्या परिसरामध्ये पालखी फिरते, वर्षा येते, आल्यानंतर त्या पालखीचं नियोजन असते। रोज संध्याकाळी इथं हरिकीर्तन होतं, रात्राचा कार्यक्रम, रात्री 7 ते 9 हरिकीर्तन झाल्यानंतर पालखीचं दर्शन आणि पुन्हा भोजनाची व्यवस्था होती। रोज जेवणाची व्यवस्था, संध्याकाळी वरण-भात, चपाती अशी बुंदी केली ती। मग काल एकादश होती आणि एकादशी भक्त जास्त येतात। कालच्या कार्यक्रमामध्ये इथं फराळाची सोय केली इथल्या लोकांनी आणि त्या फराळाच्या सोयामध्ये भगर, कढी असं साबुदाणा हे पदार्थ सकाळी केलता, रात्री भगर कढी केली ती। सगळ्या लोकांनी व्यवस्थित भोजन केलं, जेवण, दर्शन घेतलं। पण जेव्हा संध्याकाळी रात्री लोक घरला गेले आणि इथं काही झोपले, ते जेव्हा झोपेतून उठले त्यावेळेस त्याला चक्रा सुरू झाल्या, उलट्या सुरू झाल्या, त्या सगळ्याच लोकांना सुरू झाल्या। ज्याने इथलं अन्न खाल्लं त्या लोकांना सुरू झाल्यानंतर कोस्टेवाडी या ठिकाणी बाळूमामाचा भंडारा या कार्यक्रमामध्ये काल एकादशीच्या उपवासानिमित्त भगर आणि शेंगदाणा कढी हे 2 अन्नपदार्थ तयार करण्यात आले होते आणि त्यामधूनच विषबाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। काल जवळपास ज्यांनी अन्न खाल्लेलं आहे या परिसरामधल्या जवळपास 1700 लोकांना अन्न विषबाधा झालेला आहे। या ठिकाणी सॅम्पल कलेक्ट करण्यात आलेले आहेत। शिजवलेल्या अन्नाचे सॅम्पल आणि कच्च्या अन्नाचे सॅम्पलसुद्धा घेतलेले आहेत आणि ते लॅबोरेटरीजला पाठवून ते सॅम्पल चा जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार तर कार्यवाही करण्यात येईल आणि पुढे कोणाला विषबाधा होणार नाही याच्यासाठी मुख्य ज्या ठिकाणाहून हे भगर आलेलं आहे, ज्या ठिकाणाहून हे अन्नपदार्थ मिळवलेले आहेत, ज्यांनी ही पंगत दिलेली आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही संपर्क साधून भविष्यात पुढे विषबाधा पसरणार नाही याची आरोग्य विभाग काळजी घेत आहे। त्याच्यात काही पडलं होतं असं काही आढळलं? या ठिकाणी पाल पडणे असा कोणताही प्रकार झालेला नाही, कारण हे सर्व उघड्यावर अन्न एका टेंट खाली सजवलेलं आहे। हा सर, काय परिस्थिती आहे? आज सकाळपासूनच फाटेपासून आपण पाहत आहे कंपोस्ट कोस्टवाडी
गावामध्ये नसरत सावर गावच्या जवळपास इथे 5,000 लोकांचा समुदाय हे जेवणासाठी होता आणि ते भगर खाल्ल्यामुळं विषबाधाचं प्रकरणही घडलेलं आहे. उपजिल्हा रुग्णालय लोहा इथे जवळपास एक सध्या मी आता व्हिजिट दिली तिथे 150-200 पेशंट आहेत. आता इकडे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे मी आलेलो आहे. इथे डीन सरांची आणि सुब्रमण्यम साहेबांची भेट झाली. इथे जवळपास 550 पेशंट आहेत. श्री गुरु गोविंद सिंग स्मारक रुग्णालय नांदेड इथे पण एक 100-150 पेशंट आहेत. नंतर प्रायव्हेटमध्ये पण लोह्याला 100-200 आहेत आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आणि आपल्या माध्यमातून मला एकच आवाहन करायचं आहे की काळजी करू नका, याच्यामध्ये कोणताही रुग्ण असा गंभीर आढळला नाही. आणि जे काही गंभीर रुग्ण आपल्याला इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय इथे ॲडमिट आहेत त्यांची परिस्थिती स्थिर आहे. त्यामुळे कोणीही अफवा ठेवू नये आणि अफवांवरती विश्वास न ठेवता सर्वांनी हिमतीने काम करावं. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे, जिल्हा प्रशासन देखील सज्ज आहे. औषधाचा तुटवडा वगैरे कुठे काही नाही आहे, सर्वांना उपचार होत आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भेट देऊन विषबाधितांची विचारपूस केली. जवळपास 3,000 लोकांना विषबाधा झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. आज मला सकाळीच म्हणजे रात्री मला एक काही फोन आले आणि लोहा तालुक्यातील कोस्टवाडी जे गाव आहे त्या गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमामध्ये बाळूमामांच्या तिथे प्रीत्यर्थ तिथे काही धार्मिक कार्यक्रम होत असतात दरवर्षीप्रमाणे. त्यावर्षी तिथे कार्यक्रम काल होता आणि सायंकाळी त्यानंतर कार्यक्रमानंतर तिथे भोजनाचाही कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी मग ज्यांनी त्या ठिकाणी भोजन केलं त्या लोकांना अचानक त्रास सुरू झाला, उलट्या सुरू झाल्या, मोशन्स सुरू काही ठिकाणी झालेले आहेत आणि एकंदरीत विषबाधा असावी असा प्रकारचं एकंदरीत निष्कर्ष त्यातून निघतो आहे. अर्थात पूर्ण माहिती आल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं कशामुळे घडलं हे सांगता येईल. साधारण निष्कर्ष आहे की विषबाधा असावी आणि आता ते फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची लोकं त्याच्यामध्ये तपास करत आहेत की नेमकं हे कशामुळे घडलं आहे. पण साधारण 3,000 लोकं बाधित असावीत आणि त्यापैकी 550-600 लोकं इथे ॲडमिट झाले आहेत शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये. डीन आहेत, मेडिकल सुपरिटेंडंट आहेत, ते सर्व त्यात लक्ष घालत आहेत. इथे कोणीही पेशंट दगावलेला नाही सुदैवाने, ही एक समाधानाची बाब आहे. डॉक्टर्स तातडीने लक्ष घालत आहेत. इथे आमचे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद पवार आणि सर्व आमचे कार्यकर्तेसुद्धा या भागातले त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी रात्रभर वाहनं उपलब्ध करून देणं, लोकांना या ठिकाणी आणणं, दवाखाने स्थानिक लेवलला आणि काही अहमदपूरला पाठवले, काही इथे आलेले आहेत. त्यामुळे चिंतेची बाब जरूर आहे, पण सुदैवाने कोणालाही ज्याला म्हणू कोणाचा मृत्यू किंवा जीवितहानी झालेली नाही आहे, ही एक समाधानाची बाब आहे. ट्रीटमेंट सुरू आहे, पण नेमकं कशामुळे घडलं हे अद्याप स्पष्ट नाही आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहेत.